आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात अगोदर आपण औपचारिक पत्रलेखन याविषयीची माहिती आणि त्याचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत ते पाहणार आहोत. त्यानंतर औपचारिक पत्रलेखन करताना कोणती काळजी घ्यावी याविषयीची माहिती पाहणार आहोत. मागणी पत्र लेखन करताना घ्यावयाची काळजी कोणती आहे याविषयीची माहिती पाहणार आहोत. त्यानंतर मागणी पत्राचा आराखडा कसा असतो ते देखील पाहणार आहोत आणि सगळ्यात शेवटी एखादं नमुना मागणी पत्र तयार करणार आहोत. या सर्व गोष्टीची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. सर्वात अगोदर औपचारिक पत्रलेखन याविषयीची माहिती पाहूया. आपण दैनंदिन जीवन जगत असताना वेगवेगळ्या गोष्टीसाठी कार्यालय, खासगी कंपनी अथवा दुकानात जावे लागते. अशा वेळी आपणास आपली कामे करण्यासाठी पत्रे पाठवावी लागतात. अशा कार्यालयात, कंपनीत पाठवलेल्या पत्रांना आपण औपचारिक पत्र असे म्हणतो. जी कार्यालयामध्ये, कंपनीमध्ये अथवा एखाद्या प्रमुखाला पाठवलेली पत्र असतात त्या पत्रांना औपचारिक पत्र असं म्हटलं जातं. आपले काम कोणत्याही अडचणीशिवाय लवकरात लवकर व्हावे असे वाटत असते, यासाठी आपण पत्र व्यवहार करत असतो. तसेच विचारणा करत असतो. एखादी तक्रार करणे, माहिती मिळवणे, मागणी नोंदवणे अशा गोष्टीसाठी पत्र पाठवले जातात. असे पत्र पाठवत असताना काही नियम पाळावे लागतात. आपली माहिती, कामाचे स्वरूप थोडक्यात सांगावे लागते. औपचारिक पत्र लिहिताना ते मोजक्या शब्दात माहितीपूर्ण असावे लागते आणि अशा सर्व गोष्टीचा विचार करून औपचारिक पत्रलेखन केलं जातं. आता पाहूया औपचारिक पत्रलेखनाचे कोणकोणते प्रकार आहेत. निमंत्रण पत्र, आभार पत्र, विनंती पत्र, तक्रार पत्र, मागणी पत्र, क्षमापत्र, चौकशी पत्र आणि अभिनंदन पत्र असे औपचारिक पत्रलेखनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपण आजच्या व्हिडिओमध्ये मागणी पत्र याविषयीची माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी औपचारिक पत्रलेखन करताना कोणकोणती काळजी घ्यावी याविषयीची माहिती पाहूया. पहिला मुद्दा आहे, औपचारिक पत्रलेखन करताना वरच्या डाव्या कोपऱ्यात दिनांक लिहावी. दुसरा मुद्दा आहे, प्रेक्षक, प्रती यांचे पत्ते जर आपणास दिलेले असतील तर तेच लिहावेत. प्रश्नामध्ये जर आपल्याला प्रेक्षक आणि प्रती यांचे पत्ते दिलेले असतील, नावे दिलेली असतील तर तेच नावे आणि पत्ते लिहायचे आहेत. औपचारिक पत्रात विषय झाल्यानंतर संदर्भ द्यायचा असेल तर तो दिला जातो. संबोधन हे महोदय किंवा महोदया एवढेच लिहावे. त्या व्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती संबोधनामध्ये लिहू नये. पत्राचा मजकूर मोजक्या शब्दात व स्पष्ट असावा. औपचारिक पत्र लिहिताना 2 ते 3 परिच्छेदामध्ये आपलं जे म्हणणं असेल किंवा आपला जो विषय असेल, मजकूर असेल, तो 2 ते 3 परिच्छेदामध्ये मुद्देसूद लेखन करून संपवायचा आहे. सगळ्यात शेवटी आपली कृपाभिलाषी, आपला विश्वासू हे योग्य संबोधन द्यावे आणि पत्राचा शेवट करावा. आता आपण पाहूया मागणी पत्र लेखन करताना कोणती काळजी घ्यावी. मागणी पत्रातून आपण एखाद्या वस्तूची मागणी करत असतो किंवा वस्तूची मागणी करण्यासाठी असं मागणी पत्र लिहिलं जातं. मागणी पत्रामध्ये मागणी करत असलेल्या वस्तू खरेदीचा आपला मुख्य उद्देश असतो. अशा वस्तूची आपण खरेदी करणार असतो. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे, वस्तूची मागणी करत असताना वस्तूचा उल्लेख त्यामध्ये स्पष्ट असावा. त्याचबरोबर मागणी पत्र लेखन करताना जो आपण विषय दिलेला आहे तो देखील मोजक्या शब्दात आणि परिपूर्ण माहिती देणारा असायला हवा. मागणी पत्रात मागणी करत असलेली वस्तू व नग याचा उल्लेख त्यामध्ये असायला हवा. आपण मागणी पत्रात सोबत जर यादी देणार असाल तर तशी यादी आणि त्यामध्ये त्या वस्तूच्या नगाविषयीची संपूर्ण माहिती असायला हवी, जेणेकरून पुरवठादाराच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती निर्माण होणार नाही. पुढचा मुद्दा आहे, 2 ते 3 परिच्छेदात मुद्देसूद मागणी पत्राचा मजकूर लिहावा. आणि सगळ्यात शेवटी मागणी पत्र लिहिताना पत्ता किंवा ईमेल आयडी याचा देखील उल्लेख आपण करायचा आहे. अशा पद्धतीने मागणी पत्र लिहिताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी त्याविषयीची माहिती पाहिली. मित्रांनो, मागणी पत्राचं एक वैशिष्ट्य असंही असलं पाहिजे की आपण संबंधित व्यक्तीकडूनच खरेदी करणार आहोत असा विश्वास त्याच्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे. तशी भाषा आपण आपल्या मागणी पत्रामध्ये वापरायला हवी. आता पाहूया मागणी पत्राचा आराखडा कसा असतो. सर्वात अगोदर वरच्या बाजूला डाव्या कोपऱ्यामध्ये दिनांक लिहावी. त्यानंतर जो व्यक्ती पत्र स्वीकारणार आहे किंवा ज्या व्यक्तीला आपण पत्र पाठवणार आहोत त्या व्यक्तीचा पत्ता या ठिकाणी नमूद करायचा आहे. त्यानंतर येतो पत्राचा विषय मोजक्या शब्दामध्ये लिहायचा आहे. त्यानंतर अभिवादन, आपण योग्य ते अभिवादन या ठिकाणी नमूद करायचं आहे. त्यानंतर येतो पत्राचा मुख्य मजकूर,
तो 2 ते 3 परिच्छेदामध्ये मुद्देसूद आणि पूर्ण माहिती देणारा मजकूर नमूद करायचा आहे. त्यानंतर पत्राचा शेवट लिहावा आणि सर्वात शेवटी स्वतःचा म्हणजे पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीचं पूर्ण नाव, पत्ता, ईमेल आयडी या संबंधीची माहिती या ठिकाणी द्यायची आहे. अशा पद्धतीने आपण मागणी पत्राचा ई आराखडा असतो. आता प्रत्यक्ष एक उदाहरण पाहूया. प्रथम प्रश्न कसा येतो पहा. आपल्या महाविद्यालयात होत असलेल्या वाचनकट्टा उपक्रमासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा. आपल्या विद्यालयामध्ये वाचनकट्टा हा उपक्रम राबवणार आहोत. त्या उपक्रमासाठी पुस्तक मागणी करणारे पत्र लिहा असा प्रश्न असू शकतो किंवा इतर वस्तूची मागणी करणारे पत्र लिहा असाही प्रश्न असू शकतो. आता पत्राला सुरुवात करायची. दिनांकापासून सर्वात अगोदर दिनांक दिला. त्यानंतर ज्याला पत्र पाठवायचं आहे त्याचा पत्ता लिहा, नाव लिहा. त्यानंतर पत्राचा जो विषय असेल तो विषय थोडक्यात नमूद करा. त्यानंतर योग्य ते अभिवादन म्हणजे महोदय आपण देणार आहोत. त्यानंतर आपलं पत्राचा मुख्य मजकूर लिहायला सुरुवात करायचा आहे. मी या ठिकाणी वरील विषयाला अनुसरून काही मजकूर लिहिलेला आहे तो पाहूया. मी मुख्याध्यापक सरस्वती विद्यालय उस्मानाबाद या ठिकाणी कार्यरत असून मुख्याध्यापक या नात्याने आपल्याला पत्र लिहित आहे. आमच्या विद्यालयात सन 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून वाचनकट्टा हा उपक्रम राबवला जाणार आहे. लहान वयातच मुलांना वाचनाची आवड लागावी या उद्देशाने या शैक्षणिक वर्षात आम्ही हा उपक्रम राबवणार आहोत. अशा पद्धतीने मी हा पहिला पॅरेग्राफ घेतलेला आहे. त्यानंतर पुढे या उपक्रमासाठी माझ्या शाळेतील सर्व शिक्षक, पालक व आमचे संस्था प्रमुख यांनी पाठिंबा दर्शवला आहे. शाळेत वाचनाची आवड लागावी, चांगले वाचन घडावे, त्यावर चर्चा व्हाव्यात या उद्देशाने घेत असलेला हा उपक्रम सर्वांना आवडला आहे. या सर्व उद्देशाने आमच्या शाळेतील वाचनालयात आम्ही आणखी पुस्तकाची भर टाकणार आहोत. यासाठी बाजारात असलेले व काही इतरांनी सुचवलेले पुस्तके आम्हाला हवी आहेत. त्या पुस्तकांची यादी खाली देत आहे. त्यानंतर पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, प्रती या पद्धतीने आपण जेवढे पुस्तक असतील किंवा जेवढ्या वस्तू असतील त्या सर्वांची माहिती आपण या ठिकाणी द्यायची आहे. आपण समजा 10 वस्तू घेणार असाल तर त्या 10 वस्तूचं तपशील व्यवस्थित द्या. त्याचे किती नग हवे आहेत, त्याची कंपनी कोणती हवी आहे, जर वस्तू असतील तर त्याचाही उल्लेख आपण यामध्ये करायचा आहे. अशा पद्धतीने आपण जेवढ्या वस्तू मागणी करणार आहात त्या सर्व गोष्टीची माहिती आपण मागणी पत्रामध्ये द्यायची आहे. या व्यतिरिक्त आपण याची स्वतंत्र यादी देखील देऊ शकता. त्यानंतर मी पुढचा पॅरेग्राफ घेतला आहे. आपण महाविद्यालयासाठी पुस्तके योग्य त्या सवलतीत उपलब्ध करून देता. वाचनालय हे मुले व शिक्षक यांच्या मार्फत चालवले जाणार आहे, तेव्हा आम्हालाही तुम्ही भरघोस सवलत द्याल अशी आशा आहे. सोबत बिलही पाठवावे म्हणजे त्यानुसार लवकरात लवकर पैसे पाठवता येतील. पैसे धनादेशाने किंवा मनी ऑर्डरने पाठवता येतील. पुस्तके लवकरात लवकर पाठवावी ही नम्र विनंती. कळावे. अशा पद्धतीने पत्राचा शेवट करून शेवटी आपला पत्ता, आपला प्राध्यापक सरस्वती विद्यालय जिल्हा उस्मानाबाद आणि जो ईमेल आयडी असेल तो ईमेल आयडी द्यायचा आहे. अशा पद्धतीने नमुना मागणी पत्र आपण लिहू शकता. या सर्व गोष्टी लिहिल्यानंतर आपलं मागणी पत्र पूर्ण होतं. आशा करतो मित्रांनो मागणी पत्र कशा पद्धतीने लिहायचं याविषयीची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.